5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। ट्विटर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही, पक्ष चालवायला लोकांमध्ये जावं लागतं। जयकुमार गोरे यांचा रोहित पवारांना टोला। सगळ्यांना फायदा सारखाच, कुणीही कितीही मोठ्या बापाचा असो, सर्वांना फायदा समानच। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मुंबई दिव्यास फाउंडेशनकडून ग्लोबल पीस ऑनर्स आयोजन। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील नायकांचा आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांचा सन्मान। कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती। परभणीत भाजपने हर्षवर्धन सपकाळांना दाखवले काळे झेंडे। मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप आक्रमक। भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस जिंदाबादच्या घोषणा। परभणीच्या निवडणूक प्रचारादरम्यान 2 गटांमध्ये वाद चिघळला। शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। प्रचारादरम्यान दगडफेक आणि तलवार चाकूने हल्ला, अनेक जण जखमी। भिवंडीत धोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा। शहरातील रस्ते रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना इमारतींवर कारवाई। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण, मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। तपासासाठी पोलिसांच्या 2 पथकांची नियुक्ती। रेल्वे पोलिसांच्या मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलानेच केली वडिलांची हत्या। तब्बल 10 दिवस हत्या करून मृतदेह घरातच दफन केल्याचा धक्कादायक प्रकार। आरोपी लिकाला पोलिसांनी केली अटक। पनवेल सायन मार्गावर कारला भीषण आग। आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक। घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। तेलंगणात 37 माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण। 3 राज्य समिती सदस्यांचाही समावेश। सर्व माओवाद्यांवर मिळून 1,41,40,00,000 होतं इनाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।